नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. पशुसंवर्धन विभाग याच्यामध्ये मागे ज्या काही जागा निघाल्या होत्या त्याच्यामध्ये परिचर पद आहेत. त्याच्याशी संबंधित जी के जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरची चर्चा या मी सराव प्रश्नसंच क्रमांक 65 याच्यामध्ये करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ तुम्हाला परीक्षेकरता नक्कीच फायदेशीर ठरेल. चला तर मग मी या ठिकाणी सुरुवात करते. प्रश्न क्रमांक 1, हनुमान शिखराची उंची ही किती मीटर आहे? या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ 1063 मीटर. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 2, कायद्यासमोर समानता हे कोणत्या कलमात आहे? 14, 21, 25, 29. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ कलम 14 याच्यामध्ये कायद्यासमोर समानता हे कलमामध्ये येते. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 3, महाधरण हे धरण कोठे आहे? यासाठीचे पर्याय बघूयात. नांदेड, अकोला, कोल्हापूर, हिंगोली. या प्रश्नाचं उत्तर येते ब अकोला या ठिकाणी महाधरण हे जे आहे ते आहे. प्रश्न क्रमांक 4, तुर्भे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? नागपूर, ठाणे, जळगाव, चंद्रपूर. या प्रश्नाचं उत्तर येते ब ठाणे या ठिकाणी तुर्भे औष्णिक विद्युत केंद्र आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 5, नर्मदा नदीचे उगमस्थान कोणते? पर्याय आहेत मुलताई, अजिंठा डोंगर, अमरकंटक डोंगर यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क अमरकंटक डोंगर हे नर्मदा नदीचे उगमस्थान आहे. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 6, झारखंड राज्याची निर्मिती ही केव्हा झाली? सन 1999, 1982, 2014, 2000. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ड 2000 या वर्षी झारखंड हे जे राज्य आहे त्याची निर्मिती झालेली आहे. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 7, थळघाट हा घाट मुंबईला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? पर्याय आहेत सातारा, रायगड, नाशिक यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क नाशिक हे जे आहे त्या जिल्ह्याला थळघाट हा जो घाट आहे तो मुंबईला नाशिक या जिल्ह्याशी जोडतो. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 8, भिल्ल्याचा उठाव हाचे नेतृत्व कोणी केले? पर्याय आहेत राणी चेन्नम्मा, रामराव, करीमशाह, सेवाराम. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ड सेवाराम हे जे आहे त्यांनी याचं भीमा उठावाचं नेतृत्व केले आहे. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 9, द ग्रेट रिबिलियन या पुस्तकाचे लेखक कोण होते? महात्मा गांधी, अशोक कोठारी, अशोक मेहता यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क अशोक मेहता जे होते त्यांनी द ग्रेट रिबिलियन हे जे पुस्तक आहे त्याचे ते लेखक होते. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या ठेवीवर बँक दर व्याज देते? बचत ठेवी, मुदतपूर्व ठेवी, चालू ठेवी अ आणि ब. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ बचत ठेवी जी असते त्याच्यावरती बँक जी आहे बँक दर व्याज देते. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या धातूपासून बनविलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षिल्या जातात? रबर, लोह, लाकूड यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब लोह जे आहे त्याच्याकडे चुंबकाकडे ते आकर्षिले जाते. या प्रश्नाचं उत्तर येते ब लोह. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 12, क जीवनसत्वाअभावी कोणता आजार होतो? स्कर्वी, रातांधळेपणा, बेरीबेरी यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर आपण जर बघितलं तर पर्याय अ स्कर्वी हा जो रोग आहे हा जो आजार आहे तो क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तसेच अजीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा होतो. हा प्रश्न पण बऱ्याच एक्झामला विचारला जातोय तर हेही तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 13, तरली नदीवर कोणता धबधबा आहे? ठोसेघर, मार्लेश्वर, रंधा एकही नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ ठोसेघर हे जे आहे या ठिकाणी तरली नदीवरचा हा धबधबा आहे. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 14, कोण संविधान समितीचा सदस्य होता? पर्याय आहेत सुचेता कृपलानी, अ आणि ब, अ आणि क, सरोजिनी नायडू यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब सुचिता कृपलानी आणि सरोजिनी नायडू या ज्या होत्या त्या
संविधान समितीच्या सदस्य होत्या. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 15. कोणती नदी ही अरबी समुद्रास मिळते? गोदावरी, सावित्री, यमुना आणि गंगा. या प्रश्नाचं उत्तर येते ब. सावित्री ही जी आहे ती अरबी समुद्रास मिळते. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रात डोलेमाईटचे साठे कोठे आहेत? अकोला, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब. यवतमाळ या ठिकाणी डोलेमाईटचे जे साठे आहेत ते आहेत. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 17. डांबर गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण बाष्पीभवन होते, संप्लवन होते, संगणन होते यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब. त्याचे संप्लवन होते. संप्लवन म्हणजे काय असतं ते आपण बघूयात. संप्लवन ही जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये काय होतं की स्थायूमध्ये जो पदार्थ असतो त्याचे द्रवामध्ये रूपांतर होत नाही, त्याचं रूपांतर डायरेक्ट वायूमध्ये होतं. डांबरगोळीचं तसंच होतं. डांबरगोळीचं रूपांतर हे डायरेक्ट वायूमध्ये होतं. त्याच जी प्रक्रिया असते तिला संप्लवन असे म्हणले जाते. तर ही टर्म जी आहे संप्लवन ती त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 18. अमलगममध्ये नितांत आवश्यकता काय असते? पर्याय आहेत पारा, चांदी, लोह यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जर उत्तर बघितलं आपण तर ते येते पारा हे जे आहे ह्याचं उत्तर येतं आहे. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 19. पित्त हे डॅश डॅश अवयवात तयार होते? यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ. यकृत हे जे आहे याच्यामध्ये पित्त तयार होते. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 20. सरकारचा कायदा आणि सुव्यवस्था यावरील खर्च हा डॅश डॅश आहे? अणुउत्पादक खर्च, उत्पादक खर्च, भांडवली खर्च एकही नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ. अणुत्पादक जे खर्च आहे त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था यावरील खर्च येतो. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 21. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते? 36, 32, 12 आणि 16. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ड. 16 अशी एकूण अन्नद्रव्यांची गरज असते. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 22. वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणतं? जस्त, पलाश, सल्फर यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येतं आहे पर्याय अ. जस्त हे जे आहे ते वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. सल्फरची संज्ञा यस अशी आहे तर हे पण थोडंसं लक्षात ठेवा. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 23. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? कायमधारा, जमीनदारी, रयतवारी यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क. रयतवारी ही जी पद्धत होती याच्यामध्ये शेतकरी जे आहेत ते जमिनीचे मालक या महसूल पद्धतीमध्ये बनले होते. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 24. भिवपुरी प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत रायगड, ठाणे, रत्नागिरी यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय अ. रायगड. इथे भिवपुरी हा जो प्रकल्प आहे तो या जिल्ह्यामध्ये येतो. आपण जर बघितलं हा जो भिवपुरी प्रकल्प आहे तो रायगड हा जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये येतो आणि हा एक जलविद्युत प्रकल्प आहे आणि हा एक प्रमुख औष्णिक विद्युत केंद्र आणि अणुऊर्जा प्रकल्प देखील आहे. पुढील प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक 25. डॅश डॅश वस्तूचे वजन हे सर्वात जास्त असते? पृष्ठभागावरती, विषुववृत्तावर, ध्रुवावर यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क. ध्रुवावर असं या प्रश्नाचं उत्तर येतं. तसंच आपण जर बघितलं तर वस्तूचं वजन हे गुरुत्वाकर्षणावरही डिपेंड करतं. वजन जे आहे त्याचं SI युनिट जर आपण बघितलं तर ते येतं न्यूटन असं आहे आणि जर सेल्सियसमध्ये बघितलं तर ते डायन असं आहे. प्रत्येक वस्तू जी असते तिला एक वस्तुमान असतं आणि वस्तुमान असल्यामुळं तिला वजन हे असणारच आणि जी वस्तूची जी वजन असतं ते जसं स्थान असेल त्या वस्तूचं त्यानुसार ते बदलतं आणि हे गुरुत्वाकर्षणामुळे होतं. आपणास जर या व्हिडिओची PDF फाईल हवी असेल तर आपण www.officersonlineacademy या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी ती डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर विषयांच्या ज्या काही नोट्स आहेत त्या देखील त्या
वेबसाईटवरती अवेलेबल आहेत, तिथे जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षा विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या देखील त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत. तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या ठिकाणी बघून घेऊ शकता. तसेच जे काही मागील सराव प्रश्नसंचाच्या पुढील आणि मागील भागाच्या PDF फाईल्स ज्या आहेत त्याच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या आहेत. तर त्या तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला? जर तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये त्याला शेअर करा आणि ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून जेव्हा न्यू व्हिडिओज अपलोड केले जातील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. तुमच्या जर काही सूचना असतील तर ते तुम्ही मला कमेंट करू शकताय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.